नमस्कार मित्रांनो. कन्या राशीच्या भाग्यस्थानात भ्रमण करणारा गुरु 15 महिन्यानंतर तुमच्या दशम स्थानात किंवा कर्मस्थानात आलेला आहे. राशीच्या षष्ठात भ्रमण करणारा जो शनी आहे तो सप्तमात आलेला आहे मार्च महिन्यामध्ये, आणि राशीच्या षष्ठामध्ये राहूचं आणि व्ययस्थानामध्ये केतूचं भ्रमण 19 मे नंतर चालू झालेलं आहे. एकंदरीतच हे जे ग्रहातील सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राशीचा नंबर 1चा अशुभ फलदायी ग्रह मंगळ, जो की तुमच्या व्यय स्थानामध्ये किंवा अशुभ स्थानामध्ये आलेला आहे. तिथेच मंगळ सुद्धा, तिथेच केतू सुद्धा आहे. याचप्रमाणे बाकीचे जे ग्रह आहेत त्यांचं जे प्रभाव परिणाम असतील ते जून महिन्याकरता कन्या राशीवरती कशा प्रकारचे असतील, तुमच्या जीवनाचं असं कोणतं क्षेत्र आहे की जे सर्वात जास्त प्रभावित होणार आहे, या सर्व संदर्भातली खुलासावर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचं जे स्वास्थ्य आहे मानसिक किंवा शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे बुध, जो की तुमच्या भाग्य, कर्म आणि लाभ स्थानांमध्ये भ्रमण करणार आहे. त्याचप्रमाणे राशीचा जो षष्ठेश आहे शनी, जो की तुमच्या सप्तमात भ्रमण करतोय, आणि राशीचा जो अष्टमेश आहे मंगळ, हा तुमच्या व्यय स्थानामध्ये भ्रमण करत आहे. लक्षात घ्या, या संपूर्ण महिन्यामध्ये तशी काही काळजी करण्याची गरज नाही. खास करून शारीरिकतेच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचे त्रास किंवा कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम तुम्हाला दिसून येणार नाहीत. काळजी करू नका. फक्त इथे 2-3 गोष्टी आहेत त्या थोड्याशा महत्त्वपूर्ण राहतील. लक्षात घ्या, व्ययभावातला जो मंगळ आहे हा मंगळ तुम्हाला थोड्याफार प्रमाणात टेन्शन हा देणार. आता ही जी टेन्शन आहेत ही वेगवेगळ्या प्रकारची असू शकतात. जर का तुम्ही याच्या आधी काही चुकीचे निर्णय घेतलेले असतील, फक्त आणि फक्त भावनेच्या आधी जाऊन काही निर्णय घेतलेले असेल, तर त्याचे प्रभाव परिणाम तुम्हाला येणाऱ्या 1.5 ते 2 महिन्यामध्ये भोगावे लागू शकतील किंवा ते समोर येतील. लक्षात घ्या. किंवा कुठल्याही प्रकारची अशी परिस्थिती समोर येईल की जेणेकरून तुम्हाला चुकीचे निर्णय घ्यावे लागतील, तर तिथे थोडंसं तुम्हाला काळजी घेणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारचे लोन घेणं, कमिटमेंट घेणं, प्रॉमिसेस करणं, कुठल्याही प्रकारचे आउट ऑफ द वे जाऊन गोष्टी करू नका. ज्या गोष्टी तुमच्या अंगाबाहेरच्या, ज्या गोष्टी तुम्ही कंट्रोलच्या बाहेरच्या आहेत, त्या गोष्टी अजिबात करू नका. ही गोष्ट जाणून घेणं गरजेचं राहील. कारण व्ययस्थानातला जो मंगळ आहे, मंगळ पुढे ज्यावेळेस परत जो तुमच्या राशीत आहे त्यावेळेस परत तुम्हाला हा बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह बनवणं, स्ट्रेसफुल ॲक्टिव्हिटी तुम्हाला करायला लागतील. या संदर्भात काळजी घ्या. आत्ताच हा 7 जून नंतर तो मंगळ तुमच्या व्ययात जाणार आहे. त्यातच त्यापूर्वी जर का ॲट द बॅक ऑफ माइंड तुमच्या ही गोष्ट असेल की कुठल्याही प्रकारचे चुकीचे निर्णय घ्यायचे नाही आहेत, जेणेकरून भविष्यकालीन योजनांमध्ये काही प्रॉब्लेम येणार नाहीत. अर्थात थोडेफार स्ट्रेस येतील, पण ते सस्टेनेबल असते. तर ही जी गोष्ट आहे, ही गोष्ट थोडीशी लक्षात घेणं गरजेचं आहे. यानंतर आपण चर्चा करू तुमचं आर्थिक स्थैर्य नेमकं कशा प्रकारचं असेल. राशीचा जो धनेश आहे शुक्र, जो की तुमच्या अष्टम स्थानामध्ये भ्रमण करतोय. राशीचा पंचमेश तुमच्या सप्तम स्थानामध्ये भ्रमण करतोय. राशीच्या लाभ स्थानामध्ये मंगळ भ्रमण करत आहे. एकंदरीत सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये साधारणतः लक्षात घ्या, तुमचं जे आर्थिक स्थैर्य असेल ते ठीक असेल. खूप काही चांगलं असेल असं नाही, पण तो ठीक असेल. म्हणजे तुमची जी रास आहे मुळातच थोडीशी प्रॅक्टिकल आहे, व्यवहारी आहे. पैसे खिशात असले की बरं वाटतं. पैसे तुमचे सेव्हिंग झाले की बरं वाटतं, किंवा इन्कम जास्त चांगलं झालं तर बरं वाटतं. तर या संपूर्ण महिन्यामध्ये इन्कमच्या बाबतीत तशी काय काळजी करू नका. परंतु शेवटी आपल्या अपेक्षा ह्या फार मोठ्या असतात. अपेक्षेप्रमाणे मिळणार नाही, परंतु तुमच्या गरजा पूर्ण होतील. तुमचं जे रुटीन लाईफ आहे ते चालू राहील. त्याच्यामुळे तशी काय काळजी करू नका. जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर लाँग टर्ममध्ये तुमचे जे ट्रेड असतील ते बरोबर येतील. काळजी करू नका. याचप्रमाणे गृहसौख्याबद्दल सांगायचं जर झालं तर राशीचा जो चतुर्थेश आहे गुरु, जो की तुमच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करत आहे. घरातले जे व्यक्ती असतील त्यांच्याबरोबरचे जे इंटरॅक्शन असेल तर तुमचं चांगलं राहील. आणि घरामधले काही तसं मोठे प्रॉब्लेम येणार, वास्तूच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकता. याचप्रमाणे लव्ह लाईफबद्दल सांगायचं झालं तर गेल्या साधारण 1.5 ते 2 महिन्यामध्ये किंवा थोडंसं जास्त यामध्ये जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, तिथे चहाच्या कपातली वादळं किंवा तू ममे ज्याला आपण म्हणतो, अशा प्रकारचे काही अनुभव तुम्ही घेतलेले असतील. काळजी करू नका. आता या महिन्यामध्ये गोष्टी बऱ्याचशा सुरळीत राहतील. त्याच्यामुळे त्याचा काय फारसा स्ट्रेस टेन्शन घेऊ नका. ज्या गर्भवती महिला त्यांनी थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले छोटे मोठे काही साईन आहेत किंवा अशा काही तुम्हाला गोष्टी दिसू शकतील की तिथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. काही लक्षणं तुमच्या समोर येऊ शकतील, त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका. ही गोष्ट थोडीशी महत्त्वपूर्ण राहील. जे विद्यार्थी वर्ग आहे त्याच्यासाठी हा कालावधी उत्तम राहील. काळजी करू नका. तुमच्या अपेक्षेप्रमाणे तुम्हाला यश मिळेल, मात्र थोडीशी मेहनत करणं गरजेचं राहील. यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वैवाहिक जीवन. इथे थोडीशी गोष्ट वेगळ्या प्रकारची आहे. लक्षात घ्या, तुमच्या सप्तम स्थानामध्ये जो शनी आणि नेपच्यून आहे ते भ्रमण करत आहे. जो सप्तमेश आहे तो दशमात आहे. मात्र सप्तमाच्या षष्ठात मंगळ आणि केतू दोन्ही आहे. तर या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं राहील. जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील. जर का ते आधीपासून कुठल्या व्याधीने त्रस्त असतील तर त्या संदर्भात अलर्ट राहणं अत्यंत गरजेचं राहील. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे, लक्षात घ्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे
वैवाहिक जोडीदारावर मतभेद, मतवैचित्र अशा प्रकारचे सुद्धा काही अनुभव येऊ शकतील. तर स्वतःवरती थोडासा कंट्रोल घ्या. कारण तुमचा कालावधी तेवढासा चांगला नाही येणार 1.5 ते 2 महिन्याचा. तर या संदर्भात थोडंसं काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र आहे किंवा करिअर आहे त्या संदर्भात सांगायचं झालं, तर ज्या ठिकाणी तुम्ही काम करता म्हणजे तुमचा जो राशीचा जो कर्मेश आहे बुध तो तुमच्या भाग्य, दशम आणि लाभस्थानामध्ये भ्रमण करत आहे आणि तुमच्या दशमस्थानात तुमच्या दशमस्थानात 16 तारखेनंतर जो रवी आहे हा सुद्धा भ्रमण करणार आहे. ज्या ठिकाणी तुम्ही काम करता त्या ठिकाणी जे सहकर्मी असतील त्यांच्याबरोबर तुमचं इंटरेक्शन अतिशय चांगलं दिसून येईल. तुमच्या कामाची वाहवा सुद्धा होईल. वरिष्ठांकडून तुम्हाला कौतुकाची थाप मिळेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कमच्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण संधी तुम्हाला मिळू शकतील, जे की भविष्य कालामध्ये खूप चांगल्या प्रकारचं दिसून येईल. आणि एकंदरीत तुम्ही तुमच्या कार्यकर्तृत्वाची छाप जी आहे ही तुमच्या कार्यक्षेत्रावरती नक्कीच उमटवाल. त्या अर्थाने हा जो संपूर्ण महिना आहे किंवा कालावधी आहे हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतर आपण चर्चा करू ग्रहयोगांबद्दल. त्याचे प्रभाव परिणाम नेमके कशा प्रकारचे असेल. जसं की दिनांक 9 तारखेला शनी नेपच्यून जे तुमच्या सप्तम स्थानामध्ये भ्रमण करतायत त्याचा केंद्रयोग होणार आहे दशमातील बुधाबरोबर. तर खास करून जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावर थोडेसे मतभेद, मतवैचित्र अशा काही गोष्टी घडू शकतील. याचप्रमाणे ज्या ठिकाणी तुम्ही काम करता किंवा नोकरी करता त्या ठिकाणी कागदोपत्री व्यवहारापासून थोडेसे काळजी घेणं गरजेचं राहील. कमिटमेंट प्रॉमिसेसपासून लांब राहा. याचप्रमाणे दिनांक 15 तारखेला मंगळ आणि नेपच्यूनचा केंद्रयोग सुद्धा मंगळ आणि नेपच्यूनचा हर्षलचा केंद्रयोग होणार आहे. हर्षल जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय, जो मंगळ तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करतोय, दोघांचा केंद्रयोग थोडासा मानसिक तणाव हे जास्त प्रमाणात होऊ शकते. या दरम्यान कुठल्याही प्रकारचे चुकीचे निर्णय घेऊ नका. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. दिनांक 23 तारखेला नेपच्यून आणि रवीचा केंद्रयोग होणार आहे. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. तुमच्या दशमस्थानात भ्रमण करणारा जो रवी आणि सप्तमातला जो नेपच्यून आहे या दोघांचा केंद्रयोग ज्या ठिकाणी तुम्ही काम करता त्या ठिकाणी तुमच्याबद्दलची थोडीशी मिसअंडरस्टँडिंग वगैरे होऊ शकेल. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण चुकीचे निर्णय सुद्धा या दरम्यान घेऊ नका. चुकीचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता थोडीशी जास्त होते. याचप्रमाणे दिनांक 24 तारखेला होणारा रवी गुरुची युती हा जो योग आहे हा अतिशय शुभफलदायी असणार आहे. खास करून संपूर्ण महिन्यामध्ये सर्वात शुभफलदायी जो ग्रह योग आहे हा तुमच्या दशमस्थानामध्ये रवी बुधाचा होणार आहे. अतिशय उत्तम आहे. तुमच्या कामाचं कौतुक होईल, तुमच्या कामाचं ॲप्रिसिएशन होईल. जर का तुम्ही पब्लिक पर्सनॅलिटी असाल तर प्रकाशातेनं तुमच्या कामाद्वारे तुमच्या कामाची दखल घेतली जाणं अशा प्रकारचे काही अनुभव मिळतील किंवा प्रमोशन मिळणं, सॅलरी हाईक मिळणं किंवा वरिष्ठांकडून तुमच्या कामाचं कौतुक होणं अशा प्रकारच्या काही चांगल्या अनुभव तुम्हाला या दरम्यान येतील. याचप्रमाणे तुम्हाला नवीन काही आयुष्यामध्ये सुरुवात करायची असेल तुमच्या कार्यक्षेत्राच्या संदर्भात तर तत्संबंधी सुद्धा काही चांगल्या संधी मिळू शकतील, ज्या की भविष्यात जाऊन तुमच्यासाठी शुभफलदायी अशाच असणार आहेत. तर दिनांक 24 तारखेला होणारं रवी बुधची युती ही अतिशय शुभफलदायी असणार आहे. याचप्रमाणे दिनांक 28 तारखेला शनी नेपच्यूनचा जो त्रिकोण योग आहे हा लाभातल्या बुधाबरोबर होणार आहे. शुभफलदायी आहे. खास करून तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील किंवा लाभाच्या संधी मिळू शकतील. काही दीर्घकालीन लाभ जे तुम्हाला मिळत नव्हते त्या संदर्भातले सुद्धा काही गोष्टी आपोआप मार्गी लागू शकतील. वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुधारतील. एकंदरीत हा जो ग्रहयोग आहे हा ग्रहयोग तुम्हाला अर्थार्जनाच्या दृष्टीने किंवा आर्थिक लाभाच्या दृष्टीने शुभफलदायी असाच असणार आहे. या महिन्याची जी पौर्णिमा आहे ती 11 तारखेला जी अमावास्या आहे ही 25 तारखेला आहे. तर साधारण 11 आणि 25 तारखेदरम्यान कुठल्याही प्रकारचे कमिटमेंट प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार किंवा वादविवादांपासून लांब राहणं फारच गरजेचं राहील. गोष्टी तुमच्यासाठी थोड्याशा कॉम्प्लिकेटेड होऊ शकतील किंवा गुंतागुंतीच्या होऊ शकतील. या ठिकाणी लक्ष द्या. संपूर्ण महिन्यामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही स्वतःहून कुठल्याही प्रकारची चूक करू नका किंवा भावनेच्या आहारी जाऊन किंवा दुसरे सांगतायत म्हणून गोष्टीच्या मागे लागू नका. खास पण आर्थिक व्यवहार जपा. कोणाला काही लोन देणं, लोन घेणं, जामीन राहणं यापासून खास करून लांब राहणं गरजेचं राहील. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष द्या. तर मित्रांनो हे होतं कन्या राशीचं जून 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.